राहुरी कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्यातर्फे मी सर्व शेतकरी बांधवाचं गोपालकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। विभागीय विस्तार केंद्र यांच्या मार्फत कृषी विस्ताराचं काम गेले अनेक वर्षापासून चालू आहे। ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त माहिती विभागीय विस्तार केंद्राच्या मार्फत ऑनलाईनच्या पद्धतीने असेल किंवा प्रत्यक्ष भेटी देण्याच्या पद्धतीने असेल, आता सध्या आमचं काम चालू आहे आणि हंगामनिहाय पिकांची माहिती किंवा शेती आधारित उद्योगांची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही गेले 1 वर्ष झाले करत आहोत। तर आजचा जो मला विषय दिलेला आहे, उन्हाळी हंगामातील चारा नियोजन, याविषयी आपण चर्चा करूया। नक्कीच पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे, परंतु आता सध्या काही भागामध्ये, ज्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा हा पशुपालन व्यवसाय हा मुख्य व्यवसाय होत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे चारा नाहीये, जमीन नाहीये किंवा पाणी नाहीये, असे सुद्धा शेतकरी आता मोठे गायींचे, म्हशींचे गोठे तयार करून ते दुग्ध व्यवसाय करत आहेत आणि पूर्ण चाऱ्याचं नियोजन हे बाहेरून चारा विकत घेऊन त्याच्यामध्ये सायलेज हे खूप महत्त्वाचा घटक आहे। सायलेज असेल, कडबा असेल, बाकीचे हंगामनिहाय उपलब्ध असणारे गवत असेल, या सर्वांचा उपयोग करून अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्य व्यवसाय म्हणून हा व्यवसाय आता सध्या करत आहेत। त्याचबरोबर दुष्काळी भागामध्ये शेळी पालन, मेंढी पालन हा व्यवसाय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालतो। त्यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी हा शेतीला पूरक किंवा मुख्य व्यवसाय म्हणून हा सुद्धा व्यवसाय करत आहेत। त्यामुळे सर स्लाइड मूव्ह करा। सर स्लाइड मूव्ह करता का? हॅलो, माझा आवाज येतोय का? जोगदंड सर, तुमचा आवाज हा येतो। एकच मिनिट। हा, तर एक प्रकारे आपण पाहिलं तर पशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्या आहारामध्ये 70% भाग हा चाऱ्याचा असतो आणि 30% भाग हा पशुखाद्याचा असतो। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर एकूण उत्पादनाच्या 70 ते जवळजवळ 65 ते 70% खर्च हा चारा आणि पशुखाद्यावरती होत असतो आणि राहिलेला 30 ते 35% खर्च हा बाकीच्या मॅनेजमेंट असतील किंवा जनावरांचं आरोग्य असेल, गोठा असेल, ह्यावरती हा पूर्ण खर्च होत असतो। आता आपण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, आजही हिरव्या चाऱ्याची सर्वसाधारणपणे 40 ते 50% कमतरता आहे। सुक्या चाऱ्याची जवळजवळ 30 ते 40% कमतरता आहे आणि आपण जे पशुखाद्य म्हणतो, जनावरांना आपण पशुखाद्य देतो, त्याची सुद्धा कमतरता सर्वसाधारणपणे 40% आसपास आहे। तरीही आपण जगामध्ये दूध उत्पादनामध्ये नंबर 1 वरती आहोत। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जरी दूध उत्पादनामध्ये जगात 1 नंबरला असलो, तरी आपण प्रति जनावरां दूध उत्पादन क्षमता ही बाकीच्या देशापेक्षा खूप कमी आहे। कारण आपल्याकडे पशुधन संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। गायीच्याच बाबतीत बोलायचं म्हणलं तर गायीच्या आपल्याकडे देशी गायीच्या 50 प्रकारच्या जाती आहेत आणि त्यातील 5 जाती ह्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत। 8 जाती ह्या दूध आणि ओढ कामासाठी अशा दुहेरी पद्धतीने प्रसिद्ध आहेत आणि बाकीच्या सर्व जाती ह्या ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत। परंतु आपल्या देशामध्ये आढळणारं ही जी विविधता आहे, म्हणजे ते चाऱ्यामध्ये असेल किंवा वातावरणामध्ये असेल, वातावरण हा खूप महत्त्वाचा घटक आहे। त्यामध्ये ही विविधतेमध्ये हे विविध प्रकारचे
ब्रीड गाईचे असतील, म्हशीचे असतील, शेळ्या मेंढ्याचे असतील, त्या ठिकाणी हे सस्टेन झालेले आहेत. खूप वर्षानुवर्ष त्या ब्रीड आपल्याला त्याच भागामध्ये पाहायला भेटत असेल. त्याचबरोबर आपण संकरित गायींमध्ये सुद्धा जर पाहिलं की ज्या ठिकाणी चाऱ्याची आणि पाण्याची चांगल्या प्रकारे सोय आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संकरित गायींचा दुग्ध व्यवसाय किंवा म्हशींचा सुद्धा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर ज्या भागात पाणी कमी आहे, आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर जो उस्मानाबाद असेल, सांगली, सोलापूर या भागामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये खानदेश असेल किंवा विदर्भ असेल, त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेळी पालन केलं जातं आणि ही सर्व लोक ही गरीब लोक आहेत. ज्यांच्याकडे जमीन नाहीये किंवा जमीन कमी आहे, त्यांना हा पशु पालन व्यवसाय हा खूप महत्वाचा आर्थिक स्रोत आहे. त्यामुळे यावरती आपल्याला थोडंसं चाऱ्यावरती लक्ष केंद्रित करून विविध प्रकारचा चारा अ, वर्षभर कसा पुरेल आणि त्याची उत्पादन क्षमता कशी वाढेल, अ, हे खूप महत्वाचं आहे. कारण जसं मी सांगितलं की जवळजवळ 70% खर्च हा चाऱ्यावरती होतो किंवा पशुखाद्यावरती होतो. त्यामुळे योग्य प्रकारे जर आपण ह्याचं सर्वांचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचे दूध उत्पादनामध्ये किंवा त्याच्या ग्रोथ रेटमध्ये चांगली आपल्याला वाढ पाहायला भेटेल. आता आपल्या भारतामध्ये सुद्धा चाऱ्याचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. 2010च्या आसपास ते फक्त 6.6%च होतं. त्यामुळं चाऱ्याखालचं क्षेत्र आपण सहसा जास्त वाढू शकणार नाही. परंतु त्याला पर्याय आहेत. ते पर्यायावरती आपण काम करून जास्तीत जास्त चारा, न्यूट्रिशन म्हणजे चारा आपल्याला कसा उपलब्ध जनावरांना करता येईल, हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता एकूण जर आपण पाहिलं सर स्लाइड पुढची घ्या. तर आपण अ, संकरित गाईचा हा चार्ट दिलेला आहे. आपण चारा देत असताना शुष्क भागाच्या आधारित आपण हा चारा देत असतो. गाईचं वजन किती आहे त्याच्यानुसार आपण त्याच्या ड्राय मॅटर, त्याला शुष्क भाग आपण असं म्हणतो. शुष्क भाग काढल्यानंतर त्या चाऱ्याचं रफेजेस किंवा खुराक, रफेजेस आणि कॉन्सन्ट्रेट यामध्ये आपण विभागणी करतो. म्हणजे हिरवा चारा, सुका चारा आणि पशुखाद्य यामध्ये त्याची विभाजना करतो. त्यामध्ये परत हिरवा चारा, सुका चारा, कडबा, एकदल, द्विदल अशा प्रकारे त्याचं कॉम्बिनेशन करून आपण त्या जनावरांना चाऱ्याचं नियोजन करत असतो. नेक्स्ट, आता चाऱ्याचं नियोजन करत असताना त्यातील उत्पादनातील महत्वाचे घटक हे खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये बियाण्याची निवड हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आजही शेतकरी, तुम्ही गावाकडे पाहिलं तर आपल्या घरी जी ज्वारी किंवा मका किंवा बाजरी असेल, तीच चारा उत्पादन घेण्यासाठी वापरली जाते. कारण चाऱ्यासाठी सेपरेट जाती असतात, वेगवेगळ्या जाती असतात आणि त्याचीच आपण निवड करणं गरजेचं असतं. परंतु त्या प्रमाणात आपल्याला ते शेतकरी करताना दिसत नाही आणि त्यामुळे आपलं उत्पादन हे कमी येत असतं. त्यासाठी चाऱ्यासाठी ज्या सुधारित जाती आहेत त्याचीच वापर करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला 25 ते 30% उत्पन्न आपण त्यातून घेऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर मक्याचं उदाहरण घेऊ शकतो आपण. च्या हिरव्या मक्याच्या चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल ही व्हरायटी प्रसिद्ध आहे. पूर्ण भारतामध्ये ती प्रसिद्ध आहे. तर त्याच जातीचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच आपल्याला त्यातून चारा उत्पादन हे चांगलं भेटणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कंपनीचं किंवा आपल्या सरकारी संस्थेकडून जर बियाणे घेतले तर त्याला ऑलरेडी बियाण्याला प्रक्रिया केलेली असते. अझोटोबॅक्टर असेल किंवा रायझोबियम असेल, आपण एकदल पीक असेल तर अझोटोबॅक्टरची प्रक्रिया करतो आणि द्विदल पीक असेल तर रायझोबियमची प्रक्रिया करतो. तर अशा प्रकारे प्रक्रिया करणं गरजेचं असतं. जर तुम्ही लोकल घरचं बी वापरत असाल तर अशा प्रकारचे छोटे छोटे पॉकेट भेटतात.
त्या जीवाणूंचे, त्याची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता तुम्ही चाऱ्याचं नियोजन करताय तो वार्षिक चाऱ्याचं नियोजन करताय का बहुवार्षिक करताय का हंगामी करताय, त्यानुसार आपण सिंचन व्यवस्था काय आहे किंवा आपले मुख्य पीक कुठले आहे त्यानुसार आपण चाऱ्याची निवड करणं गरजेचं आहे. कारण जर बहुवार्षिक चारा पीक घेतलं, उदाहरणार्थ लसूण घास आहे किंवा संकरित नेपेर आहे, ह्या पिकांचा चारा आपल्याला वर्षानुवर्ष भेटत असतो. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे सिंचन व्यवस्था असेल किंवा खताची व्यवस्था असेल ही करणं खूप गरजेचं आहे. सहसा चारा पिकावरती रोगराई आपल्याला आढळत नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल मका हे आपलं चाऱ्यामधील मुख्य पीक आहे. परंतु त्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोग यायला लागलेले आहेत, आळी यायला लागलेल्या आहेत. लष्करी अळीचा आपण अटॅक तुम्ही पाहिला असेल, खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये दिसून येत आहे. तर त्यासाठी आपल्याला चाऱ्यासाठी जर ते पीक घ्यायचं असेल तर योग्य प्रकारचं कीटकनाशक ज्याची विषबाधा जनावरांना होणार नाही याची काळजी घेऊन आपण नैसर्गिकरित्या जेवढं कंट्रोल करता येईल किंवा 1 महिन्यापर्यंत तुम्ही रासायनिकची फवारणी करू शकता औषधांची, परंतु त्यानंतर तुम्ही करू शकत नाही. कारण 2 महिन्यानंतर सर्वसाधारणपणे 65 ते 70 दिवसानंतर आपण तो चारा जनावरांना खायला घालतो, त्यामुळे त्याची विषबाधा होण्याची शक्यता असते. तर त्याप्रमाणे त्याचं रोगराई नियंत्रण करणे गरजेचं आहे. आपण निंबोळीचा अर्क असेल किंवा बाकीचे मेटारायझियम असेल, ट्रायकोडर्मा असेल, अशा प्रकारच्या जैविक कीड किंवा नैसर्गिक ज्या कीटकनाशक आहेत त्याचा वापर आपण लसूण मध्ये असेल किंवा संकरित नेपेर मध्ये असेल. कारण संकरित नेपेर मध्ये पावसाळ्यामध्ये जर जास्त पाणी साठून राहिलं तर त्या ठिकाणी मर रोग येण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रायकोडर्मा ही जैविक कीड आहे. तर त्याच्यापासून आपण तिचं नियंत्रण करू शकतो. लसूण घासावरती ढगाळ वातावरणामध्ये माव्याचा प्रादुर्भाव येतो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण निंबोळी अर्क हे 5% मध्ये फवारलं तर नक्कीच आपल्याला त्यापासून चांगलं उत्पन्न भेटू शकतं. कापणीचं व्यवस्थापन, मी थोडंसं ह्याच्यावरती जास्त बोलतोय कारण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आता कापणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे, परंतु आपली धारणा काय असती, जेवढं आपलं चारा उंच वाढेल, जास्त दिवस राहील, तेवढं तो आपल्या जनावरांना चांगला असतो किंवा चारा जास्त भेटतो अशी आपली एक धारणा असते. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण चाऱ्याची कापणी करत असतो तो ठराविक कालावधीमध्येच चाऱ्याची कापणी करणे हे गरजेचं असतं. परंतु आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर संकरित नेपेरचं घ्या. संकरित नेपेर ही दर 40 दिवसांनी किंवा 45 दिवसांनी त्याची रोटेशन मध्ये कापणी होणे गरजेचं असतं. परंतु सहसा शेतकरी ते करत नाही. जास्तीत जास्त वाढ जिथपर्यंत होईल ते 2 महिने 2.5 महिने त्यापर्यंत थांबतात आणि त्याची कापणी केली जाते. त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि प्रोटीन किंवा बाकीचे जे घटक असतील त्याचं प्रमाण कमी होतं. त्यासाठी जर हायब्रिड नेपेर, संकरित नेपेरची कापणी ही तुमची दर 40 दिवसांनीच झाली पाहिजे. 40 ते 45 दिवसांनी त्याची कापणी झाली पाहिजे. लसूण घासाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. लसूण घासाची कापणी ही तुमची दर 25 दिवसांनी झालीच पाहिजे. त्याप्रमाणे तुमचं त्या पिकाचं रोटेशन, वाफ्यांचं रोटेशन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बाकीचे जे चारे आहेत, मका, ज्वारीचं सुद्धा नियोजन, कोवळी ज्वारी आपण खायला घालू शकत नाही आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे 60-65 दिवसाच्या दरम्यान हे मका, ज्वारी पूर्ण झाल्यानंतर किंवा सगळ्यात महत्वाचं 50% फ्लॉवरिंग स्टेज मध्ये ज्वारी असताना किंवा चारा पीक असताना ते खायला घालणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे त्यानंतर चारा पिकांचं वर्गीकरण खूप महत्वाचं आहे. जसा आजचा आपला विषय आहे की उन्हाळ्यातील चारा पिकाचं नियोजन. आता बहुवार्षिकच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर बहुवार्षिक मध्ये आपण संकरित नेपेर किंवा लसूण घास किंवा मार्वेल ह्या मुख्य आता सध्या ही 3 मुख्य पिकं आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना ते माहीत सुद्धा आहेत. नगर असेल किंवा पुणे असेल, सातारा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात
संकरित नेपियर, लसूण घास आणि मार्वेल असं कॉम्बिनेशन घेतलं जातं. आणि त्याच्या जोडीला जे हंगामी पिकं आहेत त्यामध्ये ज्वारी आणि कडबा, मका, ह्याचं सुद्धा कॉम्बिनेशन ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. ज्यावेळेस खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल त्यावेळेस मका पिकाचं सायलेज करून तो वर्षभर चारा कसा पुरेल याचं सुद्धा आमचे शेतकरी बांधव खूप चांगल्या पद्धतीने गेले 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग असेल, कृषी विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा काही आमचे शेतकऱ्यांचे गट आहेत, काही तज्ञ आहेत, त्यांनी मुरघास किंवा सायलेजचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत झालेला आहे. जो प्रगतशील शेतकरी दुग्ध व्यवसाय करतो त्याच्याकडे सायलेज किंवा मुरघास हे 100% असतं. 100% असतं. कारण सायलेज हा एक अशी तंत्रज्ञान आहे, अगदी सोपं तंत्रज्ञान आहे. एकाच वेळेस ती मका पेरणी करणे, त्याचं चांगल्या प्रकारे सायलेज बॅग असेल किंवा बंकर असतील, त्याच्यामध्ये साठवणूक करणे आणि तो चारा जसं लागेल तसं वर्षभर हिरवा चाऱ्याचा पुरवठा करणे. त्यामुळे तुम्हाला चाऱ्याचं टेन्शन हे अजिबात राहत नाही. त्यासाठी हे सायलेजचा वापर मक्याचा उपयोग करून सायलेजचा वापर करणे ही खूप काळाची गरज आहे. त्यानुसार आपण जर पाहिलं तर खरीपामध्ये आपण मका घेऊ शकता, ज्वारी घेऊ शकता, बाजरी असेल, स्टायलो असेल किंवा संकरित नेपेर, मार्वेल ही खूप महत्वाची खरीप हंगामातील पिकं आहेत. तसेच रब्बी हंगामामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं पीक आहे लसूण घास. तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त हे लसूण घासाचं उत्पन्न घेतलं जातं आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लसूण घासाचं सीड प्रोडक्शन होतं, लसूण घासाचं प्रोडक्शन होतं आणि ते आपल्या पूर्ण महाराष्ट्राभर नव्हे तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्याचं व्यावसायिक दृष्ट्या लसूण घासाची लागवड केली जाते नगर जिल्ह्यामध्ये. तर हे सुद्धा खूप चांगला व्यवसाय शेतकऱ्यांसाठी आहे. ते मोठे-मोठे जे गोटे आहेत किंवा घोड्यांचे जे तबेले आहेत, त्या ठिकाणी किंवा काही कंपनी आहेत, त्यांना हा लसूण घास आणि लसूण घासाचं बियाणं त्या ठिकाणी नगर जिल्ह्यातील गोपालक शेतकरी ते करत असतात. त्याचप्रमाणे आता हंगामी उन्हाळी हंगामामध्ये आपण मका घेऊ शकतो, ज्वारी घेऊ शकतो, बाजरी घेऊ शकतो, त्याचप्रमाणे चवळी सुद्धा घेऊ शकतो. परंतु ज्यावेळेस आपण खरीप हंगामामध्ये काही पिकांची लागवड करतो त्यामध्ये मुख्यत्वे जर तुम्ही पाहिलं संकरित नेपेर असेल तो पावसाळ्यामध्ये लावतो. लसूण घास जो असेल तो रब्बीमध्ये आपण त्याची लागवड करतो. तर हीच पिकं पुढं आपल्याला उन्हाळ्यामध्ये सांभाळावी लागतात कारण ती बहुवार्षिक आहेत. आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर वर्षभर चारा उपलब्ध करून द्यायचा असेल तर संकरित नेपेर, लसूण घास, मार्वेल ह्या 3 चारा पिकाचं जर कॉम्बिनेशन तुम्ही जर ठेवलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा चारा ह्या जनावरांना उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर जे हंगामी पिकं आहेत, जसं मी तुम्हाला मक्याचं उदाहरण सांगितलं. ज्या शेतकऱ्याकडे मका आहे आणि त्यांनी सायलेज करून ठेवलेला आहे जनावरांच्या संख्येनुसार, त्यांना वर्षभर अजिबात कितीही दुष्काळ पडू द्या किंवा कितीही पाऊस होऊ द्या, जास्त पाऊस झाल्यानंतर सुद्धा जनावरांना चारा मिळणं खूप अवघड होतं. पावसाळ्याच्या पहिले 2 महिने जनावरांना चांगल्या प्रकारचा, चांगल्या प्रतीचा चारा किंवा गवत भेटत नाही किंवा त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कीटक असतात किंवा जंतू असतात. त्यामुळे जनावरांना सुद्धा त्याचा त्रास होतो. जर तुम्ही त्याचा सायलेजचं जर नियोजन केलं, तर नक्कीच आपल्याला ह्याच्यातून चांगल्या प्रकारचा बहुवार्षिक चाऱ्याचा उपयोग करून तुम्ही सतत त्यांना हिरवा चारा, सुका चारा, एकदल चारा, द्विदल चारा ह्याचा तुम्ही नियोजन करू शकता. आता बऱ्याचपैकी तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, तर खूप लोक एकच प्रकारचा चारा खायला घालतात. तुम्ही विशेषतः ज्या ठिकाणी साखर कारखानदारी आहे, त्या भागातले शेतकरी फक्त आणि फक्त ऊसच खायला घालतात. काही कालावधीमध्ये. कारखाने चालू झाले, की त्यांचे सगळे चारे संपतात. ते संपवतात आणि फक्त त्यांना ऊसाचे वाडे आणि काही प्रमाणात ऊस अशा प्रकारे त्यांना खायला घालतात. आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्या जनावरांवरती
1 वर्षाने किंवा 2 वर्षाने आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन परफॉर्मन्स असेल किंवा रिप्रोडक्शन परफॉर्मन्स असेल, हा इम्बॅलन्स होतो. हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मिनरल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे त्या जनावरांची प्रजनन क्षमता असेल किंवा दूध उत्पादन क्षमता त्याच्यावरती परिणाम होतो. त्यासाठी जसं मगाशी मी सांगितलं, की एकदल पीक, द्विदल पीक, वार्षिक पिके, बहुवार्षिक पिके आणि हंगामी पिके ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन केलं तरच तुम्हाला चांगल्या प्रतीचा चारा जनावरांना, जे शेतकरी व्यावसायिक दृष्ट्या ह्या दुग्ध व्यवसायामध्ये, पशुपालनामध्ये यायचं आहे, त्यांनी ह्या 2-3 गोष्टी सांभाळल्या तर तुम्हाला अजिबात कधीही चाऱ्याची गरज पडणार नाही. आणि जसं मी पुन्हा सांगतोय, की मार्वेल सॉरी मुरघास मुरघास किंवा सायलेज. जर तुमच्या उशाला मुरघास किंवा सायलेज असेल, तर तुम्हाला कसला दुष्काळ पडू द्या, कसलाही ओला दुष्काळ पडू द्या, तुमच्या जनावरांचं दूध उत्पादन या ठिकाणी कमी होऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता रब्बी हंगाम संपतोय. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला कडबा भेटेल, कारण ह्या वर्षी पाऊस बऱ्यापैकी चांगला होता किंवा ज्वारीवरती आम्ही ह्या वर्षी पाहिले, की तुम्हाला जो कडबा भेटतोय तो अक्षरशः सोनेरी कलरचा कडबा भेटतोय. कारण मधलं वातावरण आपलं खूप चांगलं होतं. पाऊस झाला नाही. त्या काळामध्ये पाऊस झाला नाही, त्यामुळं त्या बुरशी त्या ज्वारीवरती आली नाही. त्यामुळं ह्या वर्षी आपल्याला कडबा खूप चांगला भेटतोय. तर पावसाळ्याची तयारी पावसाळ्याची तयारी म्हणून तुम्ही आता कडबा घेऊन ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आपण काय करतो, आपल्या शेतामध्ये जे आहे, गवत असेल किंवा ऊस असेल किंवा जो एकाच प्रकारचा चारा त्या जनावरांना खायला घालतो आणि त्यानंतर त्याचे परिणाम हे आपल्याला 1-2 वर्षांनी पाहायला भेटतात. एकाच प्रकारचं जर तुम्ही सारखं ऊसच किंवा वाढ खायला घातल्यामुळे नक्कीच त्याच्यामधले हार्मोनल इम्बॅलन्स होतो, कॅल्शियम कमी होतं. त्यामुळे त्याचं दूध पण कमी होतं, फॅट कमी लागते आणि प्रजननावरती खूप मोठा परिणाम होतो. प्रजनन क्षमता ही एका दिवसात सुधारणारी गोष्ट नाहीये. मी पुन्हा सांगतो, की प्रजनन क्षमता ही एका दिवसामध्ये तिला आपण सुधारू शकत नाही. तिला महिनोन-महिने, वर्षानुवर्ष तिला चांगल्या प्रकारचं, योग्य प्रकारचं आहार नियोजन आपल्याला करायला लागतं. चांगल्या प्रकारचे मिनरल्स द्यायला लागतात, चांगल्या प्रकारचे व्हिटॅमिन्स द्यायला लागतात. मिनरल मिक्सचरचा वापर हा दररोज करायला लागतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे कुठल्या प्रकारचा चारा आहे, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गुणवत्ता काय आहे, ह्या सर्व गोष्टी करून आपण त्या जनावरांना खायला घालणं ही आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण खूप शेतकरी म्हणतात, की "सर आमच्या गायी दूध कमी देतात, आमच्या गायी फॅट कमी लागते, आमच्या गायी रिपीट होतात." खूप जनावरं अशी आहेत, की 3ऱ्या किंवा 4थ्या नंतर वेतानंतर त्या जनावरांचं प्रजनन क्षमताच होत नाही. त्या गाभण राहत नाहीत किंवा माजावर आल्या तर त्या गाभण राहत नाहीये. तर हा जो प्रकार आहे, तो हा पूर्णतः तुमच्या आहार नियोजनावरती आहे. कारण मित्रांनो, तुमच्याकडे कितीही चांगले प्रकारची गाय असू द्या, कितीही चांगल्या प्रकारची गाय असू द्या, तिला जर जसं मी सांगितलं, की वार्षिक चारा, बहुवार्षिक चारा, एकदल चारा, द्विदल चारा किंवा सुका चारा, ओला चारा, पशुखाद्य, त्या गायीचं वजन, त्यांना मिळणारे मिनरल्स किंवा विटॅमिन्स असतील, ह्या गोष्टीचा जोपर्यंत आपण हे करू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गायीकडून त्या प्रमाणात उत्पन्न भेटू शकत नाही. कारण काही शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये त्या गायी 2 वेत, 3 वेत, 4 वेत सुद्धा देतात. परंतु काही शेतकऱ्यांच्या वेतामध्ये 12 वेत, 14 वेत अशी देणाऱ्या सुद्धा गायी आहेत. कारण हे तुमच्याकडे कितीही चांगलं जेनेटिक मटेरियल असू द्या, जोपर्यंत तुम्ही त्यांचा आहार व्यवस्थित करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन किंवा प्रजनन क्षमता ही तुम्ही तिची सुधारू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण गायीला नीट सांभाळू शकत नाही, तर तिच्या वासरांना सुद्धा आपण नीट सांभाळू शकत नाही. खूप शेतकरी आता वासरांचा या ठिकाणी प्रश्न नाहीये. आजचा तो विषय नाही. परंतु तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आजचं आपण जे वासरू जन्मल्यानंतर किती मिनिटामध्ये, मी तास म्हणत नाही, किती मिनिटामध्ये तुम्ही चीक पाजताय, त्याच्यावरती तिची लाईफ टाईम प्रोडक्शन कॅपॅसिटी ठरत असते. ती भविष्यामध्ये किती वर्ष दूध देणार आहे, तिची कॅपॅसिटी या ठिकाणी ठरत असते.
त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा लोक वासरू जन्मल्यानंतर 6 तासाने 7 तासाने किंवा जोपर्यंत गायीचा वार पडत नाही तोपर्यंत तिला आपण चीक पाजत नाही. तर ह्या खूप महत्वाच्या घटक आहे. हा पूर्ण आहाराचा घटक आहे आणि आहार नियोजन हे वासरू जन्मल्यानंतर अर्ध्या तासापासून चालू होतं. पुन्हा एकदा ऐका, आपल्या गायीचं प्रोडक्शन कॅपॅसिटी ही तिची आहारावरती तुमचं कसं नियोजन आहे, तुमचं वासरू जन्मल्यानंतर किती मिनिटांमध्ये तुम्ही तिला चीक पाजताय, त्यानंतर तिचं भविष्यात ती किती दूध देऊ शकते ह्याचं नियोजन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. पुढे आता चाऱ्यामध्ये जे विविध घटक आहेत, जसं मगाशी सांगितलं की प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, काष्टमय पदार्थ किंवा विविध प्रकारचे क्षार आणि पिण्यायोग्य चांगलं पाणी. कारण आपण ज्यावेळेस जसा सीझन बदलतो, आता उन्हाळा चालू झाला, आपल्याला थंड पाणी लागायला लागलं, आपल्याला थंड पाणी प्यायची सवय व्हायला लागली. थंडीमध्ये आपण गरम पाणी करून पितो, परंतु त्या प्रकारचं आपण जनावरांना सुद्धा थोडंफार, आम्ही म्हणत नाही की गरम पाणी करून द्या, परंतु चांगल्या प्रकारचं स्वच्छ पिण्यायोग्य पाणी त्यांना पुरवठा करणं खूप गरजेचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एकदल पिकाचा समावेश करणे, द्विदल पिकाचा समावेश करणे आणि त्या माध्यमातून आपल्याला ही प्रथिने असतील, पिष्टमय पदार्थ असतील, स्निग्ध पदार्थ असतील, काष्टमय पदार्थ असेल, ह्या सगळ्यांचा पुरवठा करणे आणि त्याची दूध उत्पादन क्षमता वाढवणे हे खूप गरजेचं आहे. अलीकडे अनेक वेळा आपण म्हणतो की जमिनीमध्ये कस राहिलेला नाही. आपण काय म्हणतो की जमिनीमध्ये कस राहिलेलं नाही, कारण त्याला कारण आहे, आपण चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत वापरत नाहीये. सेंद्रिय खत वापरत नाही. आवाज येतोय का? मला एक मेसेज आला, आवाज येत नाही म्हणून. सर आवाज येतोय माझा? हो सर येतोय, आवाज येतोय सर. ओके ओके ठीक आहे, मला एक मेसेज आलता. तर अशा प्रकारे आपण नियोजन करणे गरजेचं आहे. मगाशीच आपण चर्चा केली की चारा व पशुखाद्य देण्याच्या ज्या पद्धती आता सध्या आहेत, की एकाच प्रकारचा चारा देणे, ऊस खायला घालणे किंवा फक्त मकाच खायला घालणे, हे सुद्धा खूप चुकीचं आहे. फक्त हिरवा चारा देणे. आता मी हे खूप गोट्यामध्ये पाहिलं, आता कडब्याचे रेट खूप महाग आहेत, सुका चारा भेटत नाहीत, त्यामुळे ही लोक फक्त हिरवा चारा देतात. मग ते परत म्हणतात की सर आमची गाई माझ्यावरती येत नाहीये, आमच्या गाईचं शेण पातळ आहे किंवा तिची स्किन वरती चकाकी येत नाहीये. जोपर्यंत तुम्ही सुका चारा त्या गाईला देत नाही तोपर्यंत तुमच्या गाईची चकाकी अजिबात तुम्हाला दिसणार नाहीये. नुसता हिरवा चारा देऊन अजिबात जमत नाही. सुक्या चाऱ्याचं जनावरांच्या आहारामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. तर तो एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा ह्याचं सर्वांनी कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे. जरी परवडत नसला तरी तो घेणं किंवा स्वतः उत्पादन करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तसेच सगळ्यात महत्वाचा घटक हा जनावरांच्या विविध स्तरानुसार चारा व पशुखाद्याचं नियोजन करणे. मित्रांनो, आपण वासरापासून बघायचं म्हणलं की वासरू जन्मल्यानंतर 1 महिने त्याला चीक, पहिले 5 दिवस चीक चांगल्या प्रकारे पाजणे, 1 महिना चांगल्या प्रकारचं दूध पाजणे आणि 1 महिन्यानंतर त्याला काप रेशन देणे. काप रेशन ही कन्सेप्ट अजून खूप लोकांना माहित नाहीये. किंवा मिल्क रिप्लेसर. मिल्क रिप्लेसर म्हणजे दूध जर तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या करायचं असेल तर ते दुधाला दुसरा पर्याय आहे. तर ते मिल्क रिप्लेसरचे पावडर भेटते, त्यामध्ये फक्त गरम पाणी टाकणे त्या वासराला पाजणे, तो एक आपल्याकडे पर्याय आहे. हिपर रेशन, जशी ती 6 महिन्याची होईल त्यानंतर तिला हिरवा चारा, सुका चारा, एकदल चारा, द्विदल चारा याचबरोबर हिपर रेशन देणे, पशुखाद्य देणे हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस ती गाभण राहील तेव्हा त्याला प्रेग्नंट रेशन देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ती मिल्किंग मध्ये असते तेव्हा त्याला मिल्किंग रेशन देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ती दुधापासून आटते त्यावेळेस तिला ड्राय रेशन देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ती वेळेला 2 आठवडे कमी असते
त्या पिरियडला आपण ट्रान्झिशन पिरियड म्हणतो, तो ट्रान्झिशन रेशन देणं खूप गरजेचं आहे. परंतु आपल्याकडे पद्धत काय आहे, जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत तिला चांगल्या प्रकारचं रेशन देणे, त्यानंतर डायरेक्ट तिला हिरवा चारा किंवा सुक्या चाऱ्यावरती ठेवणे, किंवा आपल्या घरी जे पेंड असते, शेंगदाणा पेंड असेल किंवा मक्याचा भरडा असेल, तेवढंच आपण देतो. तिला कुठल्याही प्रकारचं मिनरल मिक्सचर वगैरे देत नाही, आणि त्याचा परिणाम हा तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यतामध्ये तुम्हाला दिसून येतो. आणि मग परत आपण ते व्यवस्थित करण्यासाठी डॉक्टरांना हजारो रुपये घालवतो. ज्यावेळेस तुमची एखादी चांगली संकरित गाय असेल, 20 लिटर 25 लिटर देणारी गाय असेल, आणि जर तिला चांगल्या प्रकारे गाभण काळामध्ये जर तुम्ही चांगलं नियोजन केलं नाही, चांगल्या प्रकारचं रेशन दिलं नाही, किंवा चांगल्या प्रकारचं मिनरल मिक्सचर दिलं नाही, चांगल्या प्रकारचा सुका चारा दिला नाही, गाभण कालावधीमध्ये जर जास्त प्रमाणात तुम्ही ओला चारा, हिरवा चारा दिला, तरी तिला प्रोलॅप्स किंवा बाकीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि जनावरांच्या स्टेजनुसार मी पुन्हा सांगतो की ज्या तुमच्या कालवडी आहे त्यांचं प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सचं, एनर्जीचं प्रमाण हे वेगळं लागतं. मिल्किंगच्या गायीचं रेशन हे पशुखाद्य हे वेगळं असतं. ज्या गायी आटवलेल्या असतात त्यांचं रेशन हे वेगळं असतं. ट्रान्झिशन पिरियड मधल्या गायींचं रेशन हे वेगळं असतं. त्याचप्रमाणे त्या गायींना पशुखाद्य किंवा चारा आहार देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली गाय येते आणि जर तिला कॅल्शियम कमी पडलं, एचएफ सारखी जर गाय असेल, संकरित गाय असेल, तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अनुभव असेल, ती गायी खाली बसल्यानंतर तिला उठवायला सर्वसाधारणपणे कमीत कमी 5,000 रुपये लागतात. कमीत कमी 5,000 रुपये लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारचं मिनरल्स दिलं नाही तरी तिला मस्टाटिस होतो. मस्टाटिस नीट करायला तुम्हाला जवळजवळ 10,000 रुपये लागतात. जर तुम्ही 20 लिटर 25 लिटर देणारी गाय असेल तर ती मस्टाटिस तुम्हाला जर नीट करायचं असलं तर कमीत कमी 10,000 रुपये लागतात. आणि तिचं एक सड किंवा एक क्वार्टर खराब होईल, पुढच्या वेळेस ते सड चालेल का नाही ह्याची सुद्धा तुम्हाला शाश्वती नसते. परंतु आपण खूप ठिकाणी पाहतो अजूनही आपल्या गायींना गोटा व्यवस्थित नाहीये. अजूनही आपल्या गायींना गोटा व्यवस्थित नाही. आपल्या दारासमोर जे झाड असतं किंवा जिथं काय असतं त्या ठिकाणी त्या गायींना बांधलेले असतात. त्या गायींना व्यवस्थित धुतलं जात नाही. त्या गायींची स्किन बघितली तर बिलकुल चकाकी त्या गायीला दिसत नाही. ज्यावेळेस तुम्ही हिरवा चारा, सुका चारा ह्या दोन गोष्टीचं नियोजन नीट करचाल, व्यवस्थित घालचाल, त्यावेळेस तुमच्या गायीच्या स्किनला, केसांना चकाकीच येणार. जर तुम्ही नुसता सुका चारा किंवा नुसता हिरवा चारा घालत असाल तर 100% त्या गायीची स्किन ही ड्राय असणार, तिला अजिबात त्या केसांना चकाकी नसणार. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बाकी मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घेतला, मला कल्पना आहे. कारण तुम्हाला मका कशी लावावी, ज्वारी कशी लावावी, हायब्रिड नेपियर कसं लावावं, मार्वेल कसं लावावं, हे जास्त ते काय रॉकेट सायन्स नाही, हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे. परंतु त्याचं नियोजन कसं करणं हा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे. आता बाकीचे जे चारा पीक आहे ते पटपट घेतो. मका ही खूप महत्वाचं पीक आहे. आपण त्याच्यापासून सायलेज सुद्धा बनवू शकतो. तर आफ्रिकन टॉल मका म्हणलं की फक्त तुम्ही आफ्रिकन टॉल हीच व्हरायटी वापरा. साधं किंवा दुसरं कुठल्याही प्रकारचं तुम्ही सीड त्या ठिकाणी वापरू नका. 50% फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असतानाच मक्याची हार्वेस्टिंग करा. मक्याचं आपलं कसं आहे, 1 एकर मका केला तर एका वेळेस आपण ती 1 एकर मका करतो. परंतु एका वेळेस ती खायला आली तर नंतर ती कणसामध्ये जाणार आणि ती वाळून जाणार त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस ती मका वाळते त्यावेळेस त्याच्यात 0% प्रोटीन असतं, लक्षात ठेवा. त्यासाठी जर 1 एकर मका करायची असेल तर त्याच्यामध्ये 4 भाग करा. 10 गुंठ्याचा पहिल्यांदा प्लॉट पेरा, नंतर 10 गुंठे पेरा, नंतर 10 गुंठे, अशा प्रकारे त्या मक्याचं नियोजन करायचं, जर हिरवा मका तुम्हाला खायला घालायचा असेल तर. परंतु जर तुम्हाला सायलेज बनवायचा असेल तर बिंदास मध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात मका करून त्याच्यापासून सायलेज बनवून ठेवा. अजूनही सांगतो, मका हे चारा पिकातील राजा पीक आहे. फक्त त्याला गेले 2-3 वर्षापासून दृष्ट लागलेले आहे लष्करी अळीची, तर ते पीक अतिशय चांगलं आहे. मका पिकापासून सगळ्यात अतिउत्कृष्ट प्रकारचा चारा म्हणजे मुरघास आपण बनवू शकतो. आणि सर्वसाधारण आपल्याला 50 ते 60 टन प्रति हेक्टरी उत्पन्न भेटू शकतं. त्यामुळे मका पीक हे 100% असणं गरजेचं आहे.
पुढे आपण पुढचं पीक जर बघितलं तर आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मका आणि चवळी एकत्र घेतलेलं आहे. पाठीमागची स्लाइड घ्या सर. मका आणि चवळी एकत्र घेतलेलं आहे. त्यामुळे काय होते, मका ही एकदल पीक आहे आणि चवळी हे द्विदल पीक आहे. म्हणजे त्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारला जातो. जनावरांना एकदल चारा, द्विदल चारा ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला भेटतं आणि तुमच्या जमिनीला जो नत्र लागतो तो त्याचं स्थिरीकरण हे चवळी मार्फत होतं. त्यामुळं हे एकदल आणि द्विदलचं कॉम्बिनेशन हे मका चवळीचं हे अतिशय चांगलं आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आपण प्रयोग करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जे गवत येतं चवळीमुळं सर्व प्रकारचं गवत हे खाली दाबलं जातं आणि त्या मकेला नत्र भेटल्यामुळं मक्याची सुद्धा प्रत हे चांगल्या प्रकारे घडते. पुढचं आहे ज्वारी. तर आपण पाहू शकता ज्वारी जसं मगाशी सांगितलं की बहुतांश लोक ही ज्वारीपासून कडबा तयार करतात. परंतु मित्रांनो अजूनही सांगतो ज्वारीच्या कडब्याला दुसरा पर्याय नाही सध्या तरी. त्यासाठी एकतर तुम्ही विकत घ्या किंवा स्वतः ज्वारीच्या कडब्याचा नियोजन करा. नक्कीच आजही गेले 40-50 वर्ष झालं मालदंडी सारखा चारा अजून कुठल्याही व्हरायटीला भेटला नाही किंवा शेतकरी सुद्धा अजूनही तुम्ही सोलापूर, सांगली ह्या भागामध्ये गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात मालदंडी घेतात आणि त्या भागातून पूर्ण महाराष्ट्रभर ही मालदंडी ज्वारीचे कडब्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्याचबरोबर हिरव्या चारासाठी तुमच्याकडे फुले अमृता आहे किंवा फुले रुचिरा आहे. ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने अतिशय चांगल्या प्रकारच्या व्हरायटी काढलेल्या आहेत. परंतु आपल्याकडे आजही अशीच सवय आहे की आपण दुकानामध्ये ज्या ज्वारी भेटती, साधी ज्वारी भेटती त्याचीच खूप मोठ्या प्रमाणात लागवड करतो आणि त्यापासून आपल्याला अपेक्षित असणारे उत्पन्न भेटत नाही. त्यामुळं आणि त्या प्रकारच्या प्रथिने सुद्धा त्या लोकल व्हरायटीमध्ये नसतात. त्यासाठी आपण ज्या आमच्या विद्यापीठाने ज्या व्हरायट्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा तुम्ही नक्की वापर करावा. नक्कीच पेरणी आता पेरणीच्या बाबतीत सुद्धा मका असेल ज्वारी असेल आपण सर्वसाधारणपणे फेकून करतो पण 30 सेंटीमीटर वरती जर तुम्ही पेरणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारचं चारा उत्पन्न वाढतं. खुरपणी कोळपणी करण्यास सुद्धा आपल्याला सोपं जातं. हवा खेळती राहते. त्यामुळं त्याच्यामध्ये ते हे सुद्धा करणं गरजेचं आहे. पेरणी यंत्र आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे आहे. तर त्याचा वापर तुम्ही नक्की करावा. यामध्ये सुद्धा 50% फ्लॉरिंग मध्ये असतानाच ज्वारी खायला घालावी. 1 महिन्याची किंवा 3 आठवड्याची ज्वारी याच्यामध्ये खायला घालू नये. नाहीतर तुम्हाला सर्वांना माहित आहे त्याला करायला लागतं. हायड्रोसायनिक ऍसिड खूप असतं त्याच्यामध्ये त्यामुळं जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात काही भागामध्ये हा प्रकार घडलेला आहे. त्यासाठी त्याची कापणी 50% फ्लॉरिंग स्टेज मध्ये असताना किंवा 65 ते 70 दिवसांनीच करायची हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. पुढचं जर आपण पीक पाहिलं तर पुढचं पीक आहे आता बाजरी. बाजरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाजरी आता लोक करायला लागलेले आहेत आणि खूप प्रायव्हेट कंपन्यांच्या बाजरी क्रॉस अशा व्हरायटी आलेल्या आहेत. परंतु जायंट बाजरा हाच त्याचा बेस आहे. त्यामुळं ही सुद्धा दुष्काळ भागामध्ये किंवा काही शेतकरी खास गायींसाठी सुद्धा जायंट बाजरी हे करत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा 7 ते 9% प्रथिने आपल्याला भेटतं आणि 45 ते 50 टन हेक्टरी उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतं. पुढचं जर आपण पाहिलं तर बरसीम आहे. बरसीम हा रब्बी हंगामामध्येच लावतात. लसूण घास आणि बरसीम हे 2 रब्बी हंगामामध्ये लावतात पण त्याची कापणी उन्हाळ्या हंगामापर्यंत चालते, पावसाळ्यापर्यंत चालते. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो थंडीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की पावसाळ्यामध्ये संकरित नेपेर लावायचं. चांगल्या प्रकारे जसं उसाला सरी काढतो त्याप्रमाणे सरी काढून संकरित नेपेर लावा. वर्षभर चारा बहुवार्षिक चारा आहे. वर्षभर तो चारा कापत राहा. तसं बरसीम आणि लसूण घास सुद्धा असाच आहे. तो थंडीमध्ये लावायचा आणि वर्षानुवर्ष बरसीम हा वार्षिक चारा पीक आहे आणि लसूण घास हा बहुवार्षिक चारा पीक आहे. त्यामुळे ह्या पिकांचं सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करणे गरजेचं आहे. परंतु ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणीच हे तिन्ही प्रकारचे आपण चारा पीक लावू शकतो.
लसूण घास हा चारा पिकातला प्रथिन्यांचा राजा आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त प्रथिने असणारा हा लसूण घास आहे. आणि इथं सांगायला मला खूप अभिमान वाटतो की देशामध्ये सगळ्यात चांगली लसूण घासाची व्हरायटी ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडे आहे. RL 88 ह्या व्हरायटीचं बियाणाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, भेटू शकत नाही. अक्षरशः पोलीस बंदोबस्तामध्ये आम्हाला ही व्हरायटीचं बी डिस्ट्रीब्युशन करायला लागतं. बाकीच्या प्रायव्हेट मार्केटमध्ये खूप व्हरायटी आहेत, परंतु शेतकरी बंधूंनो त्यामध्ये अमरवेलचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव येतो. मगाशी जसं मी सांगितलं, नगर जिल्ह्यामध्ये अनेक असे शेतकरी आहेत ते लसूण घासाच्या बियाण्याचा आणि चाऱ्याचा व्यापार करतात. लसूण घासाच्या बियाण्याचा चाऱ्याचा व्यापार करतात आणि त्याच्यापासून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रथिनयुक्त चारा हा घोड्यांना असेल किंवा मोठ्या डेअरी आहेत त्या ठिकाणी भेटतं. त्याच्यामध्ये जर प्रथिनेचं प्रमाण बघितलं तर 18 ते 22% सगळ्यात जास्त प्रथिनेचं प्रमाण हे लसूण घासामध्ये आहे. त्याला मेथी घास सुद्धा म्हणतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा द्विदल वर्गातील चारा आहे. जसं मी सांगितलं की एकदल आणि द्विदल हे दोन जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन तुम्ही डेअरीमध्ये करू शकता. त्यासाठी हा लसूण घासाचं बियाणं जर विद्यापीठामध्ये नाही भेटलं तर नगर जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांकडून तुम्ही हे लसूण घासाचं बियाणं घ्या. अतिशय उच्च दर्जाचं बियाणं. ते शेतकरी 3-3 वर्षानंतर ते बियाणं धरतात आणि खूप महाग आहे. ह्या वर्षी तर ते 2000 रुपये किलो प्रमाणे काही शेतकऱ्यांनी बियाणं विकलेलं आहे. कारण त्याची तेवढी कमतरताच होती, कारण गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सीड प्रोडक्शन घेता आलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ह्याच्या कापण्या, जसं मगाशी सांगितलं की दर 20 दिवसांनी 25 दिवसांनी चांगल्या प्रकारे पाणी आणि खताचं नियोजन केलं तर 25 दिवसांनी चारा देणारं हे पीक आहे. आणि ते त्याच्यामध्ये प्रथिने खूप चांगलं आहे. त्यासाठी जर तुम्हाला यशस्वीरित्या व्यावसायिक दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन करायचं असेल तर संकरित नेपेर, लसूण घास, मार्वेल, मका आणि कडबा ह्याचं जोपर्यंत कॉम्बिनेशन करत नाहात तोपर्यंत तुम्हाला त्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न किंवा प्रजनन क्षमता तुम्ही वाढवू शकणार नाही. पुढे जर पाहायचं म्हटलं तर तुम्ही हे असे वाफे करू शकता. तुम्ही हे 30 सेंटीमीटर अंतराच्या सहाय्याने आपण लसूण घासाची पेरणी करू शकता. हे छोटस 30 सेंटीमीटर पुढचं स्लाइड घ्या. 30 सेंटीमीटरची रेषा मारण्यासाठी हे आम्ही छोटस अवजार बनवलेलं आहे. पुढे हे अशा प्रकारचे वाफे बनवायचे. नेक्स्ट पुढे 30 सेंटीमीटर वरती पेरल्यानंतर अशा प्रकारच्या ह्या लाईन मध्ये आपण पेरणी करतो. मधला जो गॅप आहे ते हवा खेळती राहिल्यामुळे आपल्याला त्यामध्ये तणांचं सुद्धा नियंत्रण करता येतं. त्यानंतर कोळपणी करता येते आणि हवा खेळती राहिल्यामुळे त्याची वाढ सुद्धा चांगली होते. पुढे नेक्स्ट पुढे नंतर संकरित नेपर. आपण संकरित नेपेरवरती खूप चर्चा केलेली आहे. आमच्याकडे आता सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली फुले यशवंत होती, जयवंत होती, आता गुणवंत ही नवीन इम्प्रूव्ह व्हरायटी त्यांनी काढलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची ही व्हरायटी आहे. कुठल्याही प्रकारच्या शेतामध्ये ती येते, जमिनीमध्ये येते आणि विशेष म्हणजे तिला बिलकुल कुस नाहीये. ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण हे सगळ्यात कमी आमच्या ह्या फुले गुणवंत मध्ये आहे. त्यामुळे लुसलुसीत आणि पानेदार पाना हा आमच्या ह्या संकरित नेपियर पासून, त्या व्हरायटी पासून भेटतो. अनेक लोकांनी ह्या व्हरायटी काढलेले. आपले बायप पुणेमध्ये सुद्धा त्यांनी बायप 10 काढलेले आहे. धारवाड युनिव्हर्सिटीने सुद्धा काढलेले आहे. परंतु आपल्या ह्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचा चारा देण्याची क्षमता फुले गुणवंत मध्ये आहे, तर त्याचा तुम्ही अवश्य वापर करावा. याच्या सुद्धा तुम्ही कापण्या दर 40 दिवसांनी करू शकता. वर्षातून तुम्हाला 7 ते 8 कापण्या चांगल्या योग्य पद्धतीने मिळू शकतात आणि त्याच्यामध्ये प्रथिने सुद्धा खूप चांगले आहे. तुम्ही ऊसाचे वाडे घालता किंवा ऊस खायला घालता त्यापेक्षा हा चारा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा चारा देतोय. वर्षाला 200 ते 250 टन चारा तुम्हाला सतत भेटतोय, हिरवा चारा. हे लोक खूप ठिकाणी ऊस लावतात जनावरांसाठी,
त्यापेक्षा हा संकरित नेपेर जर लावला तो 250-300 टनापर्यंत सुद्धा उत्पन्न करणारे शेतकरी आमचे नगर जिल्ह्यामध्ये आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. तर त्यांनी ह्या शेतकरी बांधवांनी हा ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, ड्रीप वरती सुद्धा तुम्ही हे करू शकता. ड्रीप वरती अतिशय चांगल्या प्रकारचा हा चारा येतो आणि चांगल्या प्रकारचं प्रथिने सुद्धा यामध्ये आहे. पुढे त्यापासून तुम्ही मुरघास सुद्धा करू शकता. पुढे अशा प्रकारचे ठोंब तुम्ही लावू शकता. असे एका ठोंबापासून एवढे ठोंब निर्माण झालेले आहेत पहा. एका ठोंबापासून 200-400 एवढे चांगले ठोंब निर्माण होतात. त्यामुळे ते ठोंब विक्री करून सुद्धा तुम्ही त्याच्यापासून हे करू शकता. पुढे तर असे रोटेशन ठेवा. दर 40 दिवसांनी तुम्ही एक एक वापा कापा. हे असे ठोंब तुम्ही मुळासहित लावा. मुळासहित लावले तर चांगली त्याची फुटवणी होते. पुढे असे तुम्ही कोळपणी हे साऱ्या बगल फोडू शकता बैलाच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा. तर शेणखत वापरणं हे खूप जेवढी पिकं हे बहुवार्षिक आहेत त्यांना शेणखताचा वापर खूप गरजेचा आहे. नुसतं रासायनिक खत टाकून उपयोग नाही. शेणखत टाका, हिरवळीची खताचं काय असेल ते टाका, परंतु सेंद्रिय कर्ब वाढला तरच तुमची जमिनीमध्ये उत्पन्न वाढणार आहे. पुढे पुढे तर अशा प्रकारे आपण ते पाहू शकता. स्प्रिंकलरचा वापर करू शकता. ठीक आहे. स्टायलो सुद्धा बहुवार्षिक चारा पीक आहे, द्विदल वर्गातील आहे. ज्या ठिकाणी पाण्याची खूप कमी कमतरता आहे त्या ठिकाणी 2च पिकं लावायची. लक्षात ठेवा. स्टायलो आणि मार्वेल हे दोन्ही पिकं उन्हाळ्यामध्ये जळून गेली, पुन्हा पाऊस पडला की पुन्हा आपल्याला ते चांगल्या प्रकारचं चारा पीक देतात. ज्या ठिकाणी वर्षभर पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी संकरित नेपेर आणि लसूण घास हे 2 पीक लावायचे. आलं लक्षात. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची चांगली सोय आहे त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारचं चाऱ्याचं उत्पन्न घेऊ शकता. परंतु ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जमिनीला बळी पडलेले आहेत, तरी पण हा चारा हिरवागार दिसतोय. त्यासाठी हा स्टायलो सुद्धा खूप महत्वाचा आहे. पुढे मार्वेलचं सुद्धा मी सांगितलेलं आहे. पुढे सर द्या. हा मार्वेललाच गुजरात मध्ये झिंजवा म्हणतात. त्या 40 प्रकारच्या व्हरायटी आहेत. तुम्ही पाहू शकता. आम्ही हा धुळे ऍग्रिकल्चर कॉलेजच्या डेअरी फार्मवरती हा एक्सपेरिमेंट घेतलेला. ऐन उन्हाळ्यामध्ये हा पूर्ण चारा जळून गेलता, परंतु पावसाळ्यामध्ये पुन्हा फुटतो. त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी तुम्ही हाच तो प्लॉट आहे पहा. पाऊस पडला की परत कशा प्रकारे तो फुटलेला आहे. पुढे घ्या सर. तर अशा प्रकारे अधिक उत्पादन देणाऱ्या चाऱ्याच्या व्हरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी संशोधित केलेल्या आहेत. त्याच तुम्ही वापरा. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ज्वारीमध्ये तुम्हाला फुले अमृता आणि मालदांडी याशिवाय पर्याय नाही. बाजरीमध्ये जॉईंट राजको आहे. संकरित नेपेरमध्ये फक्त आता फुले गुणवंतच वापरा. बाकीच्या ह्या व्हरायटी वापरू नका. फुले गुणवंतचे खूप चांगले रिझल्ट आहे. मका म्हटलं तर फक्त आफ्रिकन टॉल वापरा. ओट म्हटलं तर फक्त फुले हरिताच वापरा. चवळी म्हटलं तर श्वेतला अजूनही हे नाही, पर्याय नाहीये. लसूण घास म्हटलं तर फक्त लसूण घासाची कुठलीही व्हरायटी असू द्या, लसूण घास हा फक्त RL88 व्हरायटी वापरा. तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर नगर जिल्ह्यातील तुमचे कोण शेतकरी मित्र असेल तर त्यांच्याकडून बियाणे घ्या. अतिशय चांगल्या प्रकारचं बियाणं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. बरसिम आपल्या इकडे जास्त लावत नाही. तुम्ही उत्तर भारतामध्ये गेला तर खूप मोठ्या प्रमाणात तिथं बरसिम लावतात, परंतु काही खूप कमी लावतात शेतकरी बरसिम. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे त्यांनी बरसिम सुद्धा लावू शकता. स्टायलो फुले क्रांती हे सुद्धा खूप चांगलं बियाणं आहे. आणि मार्वेल मध्ये मार्वेल 40 हे तुम्हाला भेटल. ते लावा. गुजरातमध्ये मार्वेलला झिंजवा म्हणतात आणि त्या झिंजवाचं इतकं गुणगान गायलं, आम्ही ते एका संस्थेकडून मागून घेतलं आणि इथं आणून पाहिलं तर ते मार्वेलच आहे आपलं. म्हणजे जसे आपण मार्केटिंग कसं करतो त्याप्रमाणे त्या झिंजवाचं मार्केटिंग झालं. परंतु ते आपल्या विद्यापीठाने जे मार्वेल 40 ही व्हरायटी काढलेली आहे ती त्यापेक्षाही खूप चांगली आहे. नेक्स्ट. तर अशा प्रकारे मिक्स चारा घ्या तुम्ही. एक दल द्विदल चारा. पुढे
तुम्ही दशरथ लावू शकता. तर तुमच्याकडे शेळ्या मेंढ्या असेल तर अशा प्रकारचा चारा तुम्ही लावू शकता. गावाकडे बियाणं उपलब्ध असतं बघा दुकानामध्ये. दशरथ घास आहे, की शेवरी आहे, हदगा आहे. हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये सुद्धा इंटरक्रॉपिंग तुम्ही करू शकता जोपर्यंत ते छोटा आहे. अशा प्रकारचं तुम्ही चाऱ्याचं नियोजन करू शकता. पुढे पुढे सगळ्यात महत्वाचा आता एक टॉपिक राहिला हायड्रोपोनिक. मित्रांनो, खूप जणांचे फोन येतात की सर आम्हाला हायड्रोपोनिक करायचं आहे, आमच्याकडे चाऱ्याची कमतरता आहे. परंतु मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, हायड्रोपोनिक हे फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये, ज्यावेळेस तुम्हाला कुठलाच पर्याय नसेल त्यावेळेसच तुम्ही हायड्रोपोनिकचं चाऱ्याचं नियोजन करा. अन्यथा ते आपल्याला परवडत नाही. हायड्रोपोनिकच्या चाऱ्यामध्ये जवळजवळ 89% पाणीच असतं. 11%च फक्त ड्राय मॅटर असतो. आणि आपण ते एका सीड पासून किती ग्रॅम ड्राय मॅटर भेटतोय ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आपल्याला परवडत नाही. एका सीड पासून आपल्याला इथं खूप मोठा चारा भेटू शकतो. परंतु हे कधी करणं गरजेचं आहे, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे कुठलाच पर्याय नसेल त्यावेळेस तुम्ही हायड्रोपोनिकला जाऊ शकता. त्याचप्रमाणे ज्यांना विषमुक्त अंश ऑर्गॅनिक मिल्क प्रोडक्शन करायचंय ते सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतात. हे तुम्ही पाहू शकता की गोविंद दूध फलटण यांनी यावरती खूप चांगलं काम केलेलं आहे. आमचे गायकवाड साहेब आहेत, त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. ज्यांना अशा प्रकारचे स्ट्रक्चर पाहिजे ते गोविंद दूध फलटणला तुम्हाला उपलब्ध आहेत. पुढे जसं मी मगाशी मुरघासचं सांगितलं, मुरघास खूप महत्वाचा घटक आहे. मुरघास शिवाय दुग्ध व्यवसाय चालू शकत नाही. किंवा तुम्हाला जर दूध वाढीचा जर मंत्र काय असेल तर तो मुरघास आहे, एक लक्षात ठेवा. त्यासाठी खूप काही विशेष काही नाहीये. तुमच्याकडे नुसता घराच्या गोट्याच्या शेजारी खड्डा असेल तरी तुम्ही मुरघास तयार करू शकता. मुरघास मध्ये फक्त प्लास्टिकचे पेपर आता कुठल्याही दुकानात उपलब्ध आहेत. खास मुरघाससाठी खड्डा खाणणे, त्याच्यामध्ये कुट्टी करून मका टाकणे, त्याच्यावरती तुम्ही ट्रॅक्टर फिरवू शकता. त्यातनी हवा काढणं हे खूप गरजेचं असतं आणि चांगल्या प्रकारचा मुरघास बनवू शकता. त्याप्रमाणे तुम्ही बंकर सुद्धा बांधू शकता. तुम्ही ड्रम मध्ये मुरघास करू शकता किंवा 40-50 किलोच्या बॅग सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 700 किलो ते 1000 किलो पर्यंतच्या प्लॅस्टिकच्या बॅग सुद्धा उपलब्ध आहेत. जशी आपली जनावरांची संख्या असेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मुरघासाचं नियोजन करा. परंतु मुरघासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे चाऱ्याचं नियोजन तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर काही फोन नंबर पाहिजे असेल तर पाठीमागची स्लाइड घ्या सर. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हे ज्या ठिकाणी बियाणं आणि फोम भेटतात त्यांचे हे फोन नंबर तुम्हाला दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही आता जर तुम्हाला मका पाहिजे असेल किंवा बाकीचं काय असेल तर या ठिकाणी फोन करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर.